लाश हे तुम्हाला दिसणार. सेंट्रल रेल्वेचा पैसा वसूल करते एक पोरी बोल हॅपी न्यू इयर. हे आहे सफरचंदचे या काकांचे आहेत. रिटर्न आय विल कम फॉर टुडे. पार्वती पते हर हर महादेव. आता मी हे बघा ही आम्हाला रूम भेटलेली आहे प्रॉपर चांगल्या लेवलची आहे. आणि हे बघा ही बाई टी व्ही लावा वायफाय येणो पासवर्ड इथं. हॅलो मित्रांनो, तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग शूट होतो आहे प्रॉपरली 2026 मध्ये आम्ही गेलो आहे. तो स्लॅब टाकलेला नाही टाकायचं. 2026 मध्ये आम्ही प्रॉपरली गेलेलो आहे. हा स्टोरी टाकलो. तर त्याच्यावर आमचा व्लॉग पहिली ट्रिप आहे आमच्या. आणि मी त्या पहिल्या ट्रिपसाठी कुठे चाललो हे तुम्हाला कळणार उद्या. पण आता आम्ही जी मस्ती करणार आहे तुमच्यासमोर ती तुम्हाला समजेल बरोबर. आणि आमच्या ट्रेनमध्ये किती जिंदा लाश हे तुम्हाला दिसणार लाईव्ह. हसनेवाली चुडे हसते फुल सेंट्रल रेल्वेचा पैसा वसूल करते एक पोरी बोल. तर अशाच प्रकारे तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आणि चला आपण आता स्टार्ट करूया. हॅपी न्यू इयर. आणि आता आमच्या ब्लॉगमध्ये चला सुरुवात करूया. आता इकडे सगळे जण जमणार आहेत आणि ते बनणार आहेत जिंदा लाश. तर ते तुम्हाला कसं दाखवतो मी. हे बघा फुल भूत. पहिल्या ट्रिपसाठी ना आम्ही खूप एक्साइटमेंट होतो. आणि हे काही आमचं प्लॅनिंग नव्हतं. प्लॅनिंग झालं आमचं संध्याकाळी 6 वाजता. आणि ते प्लॅनिंग केलं आहे या माणसाने. आणि या माणसाला जी तिकीट भेटली ते तिकीट या माणसाने हा बोलला थँक्यू बाबा. कुठे ना तुझ्या. तर अशा प्रकारे आमची ट्रेन आहे. ही 17, ही 18, ती 19 आणि ही 20 हे सगळं आमचं आहे. आणि हे फुकटच्या चादरीचा आम्ही प्रॉपरली यूज करणार आहोत. आणि हे आहे सफरचंदचे या काकांचे आहेत. आणि ते प्रॉपरली मी कोणतरी पोरगी नाही एकाकडे होप घेऊन आलेली. होप घेऊन प्रॉपरली. आणि काय काय होतं ग करिश्मा. होप घेऊन आली तर आली 1200 रुपये चुना लावून गेली. रिटर्न आय विल कम फॉर टुडे. थँक्यू फॉर इंडियन रेल्वे 2026 मध्ये हे अनबॉक्सिंग करायला मला दिल्याबद्दल. हे बघा हो माय 2 मैताच्या चादरी. हा कचरा ते त्यांचे घेऊन जाणार म्हणून इथं टाकायचं आहे. म्हणजे खाली ठेवला आहे. 2 दिले तरी 2 दिले चादरी. एक खाली एक वर. हां तर हे 2 आम्हाला भेटलेले आहेत. आणि फायनली आता आम्ही झोपायची तयारी करत आहोत. हे घ्या हे इकडे आणि हे इकडे. आणि आता तुम्हाला दाखवतो मी इकडची लाश. आधी ताकद वेस्ट गेली. इकडे मला हे मी पडल कारण मी ओरडेल. आणि मित्रांनो आता अशी झोपायची वेळ झाली. आणि झोपताना आम्हाला मम्मीने सांगितले की फळ आणि फ्रुट्स खाऊन घ्या. लेट्स गो गाईज. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. आणि हे बघा थंडीने कशी झालंय तिची हालत एकदम बेकार झाली. हाच जरा झोपेतून उठली बिचारी. आणि ट्रेन जशी आपल्या बापाची आहे तर बोलते की 5 मिनटं थांबा उतरते. 5 मिनिट. खूप थंडी आहे. खरं बोलताना पण असं वाटतंय खूप थंडी आहे. काय करणार पण आयुष्यात. पण फायनल डेस्टिनेशनला पोचलो आम्ही. आणि हा एकदम हा बघा लगेच त्याचं जॅकेट वगैरे सोनीवाल्यांचा आहे ना तो. तर चला पुढे जाऊन बघू रूम वगैरेची काय सोय काय विषय. कारण वाजलेत ना प्रॉपरली 3 वाजलेत.
आणि की रूमची काय सोय ती सगळी बघू आणि जाऊयात आपल्या डेस्टिनेशनला. तर 2 hours later. 2 hours later. फायनली आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला. आणि हे बघा ह्यांची हालत थंडीने कशी झाली. आणि या आमच्या महाराजांनी काय केलंय बघा. ह्याच्या महाराजांनी चप्पल टाकली आहे. पार्वती मैया की प्लॅन फिसकल्यानंतर तर चेहरा बघा कसा. याला रूम भेटला नाही. किती सर्च करून एवढ्या सकाळी पण रूम भेटला नाही. पण माझ्यात सगळी मोठी चांगली गोष्ट होती की मी आंघोळ करून आलो. करिश्मा बघ तर असं काय करते. मग रील्स मध्ये ना आलीस की रडशील की तुला आम्ही रील्स मध्ये नाही टाकलं. सौरभ लुक तर दे ब्रो. या ब्रो. आणि फ्रेश प्रॉपरली झोप झाली. कसं वाटतं झाल्यावर तुला. बोल ना व्हिडिओ का असं लाजतोय तू. जय करिश्मा. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये घेतली एंट्री. आणि लिटरली खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. आणि हे लालबागला आमच्यासोबत असं झालेलं की आम्हाला लगेच दर्शन भेटलं. तसं आमच्यासोबत चालू आहे कदाचित. हे तुम्ही बघू शकता. फायनली ना आम्ही पोचलो गाभाऱ्यात. तुम्ही बघू शकता गडच येतात तर लाईटीमुळे लपून व्हिडिओ काढतोय मी. पण आम्ही फायनली ना पोचलो गाभाऱ्यात. आणि आता फक्त पाया पडायचं, बाहेर निघायचं. आतमध्ये कदाचित व्हिडिओ काढून देणार नाही. तर त्यासाठी तुम्ही इथून फक्त सोपट व्हा. फायनली आमचं दर्शन ना खूप लवकर झालेलं आहे. 5:20 म्हणजे आम्ही फक्त ना 1 तास लाईनीमध्ये होतो. आणि 1 तासाच्या आत आमचं प्रॉपरली दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरचं. तुम्ही बघू शकता. काम चालू आहे. तेच तर बोलत होता 3 मिनिटं बंद होणार होतं. बेबीची उदास झाली. बेबीचा चेहरा उतरला आहे. का उतरला रे? तर आमचं ना त्र्यंबकेश्वरचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. पेंडे आम्ही एकदम लकी आहे. तू नाही पण तुला आम्ही तिघं मिळालं ना म्हणून तू खूप लकी झाली. आमच्या समोर तू लालबागला पण येशील ना. आणि मग आम्ही ना असं प्रॉपरली दर्शन वगैरे घेऊन निघालो बाहेर. आणि एकदम म्हणजे फ्रेश वाटतंय. तर आम्ही रूमवर न जाता पहिला डायरेक्ट इकडे आलो आणि फ्रेश झालो. आणि हे बघा इकडे. आणि सौरभ इथे फोटो काढता. तर याच प्रकारे विषय असा आहे की आता इथून निघणार, बाहेर जाणार.
चेंज वगैरे करणार, कपडे वगैरे फ्रेश वगैरे होणार. कारण मी तर घरातून फ्रेश होऊन आलेलो आहे. हा नव्हता आला, कपडे घेऊन आलो 2 दिवसाचे 2 जोडी. काय फिरणार आहे काय मध्ये आपण. आणि हे बघा, तर अशाच प्रकारे आम्ही झालं आहे आमचं प्रॉपरली सगळं फिरून. आणि मग आम्ही जाणार आमच्या म्हणजे पुढच्या प्रवासाला, कुठे फिरायचं कुठं नाही फिरायचं. कारण आता तर सकाळचे 5:30 झाले आहे. आम्हाला प्रॉपरली सगळं दर्शन झालं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, गाभाऱ्यातली व्हिडिओ पण मी काढलेली आहे लपून छपून. मग त्याच्यानंतर आता आपण इथून बाहेर निघूया आणि मग नंतरला आपल्या व्लॉगला कंटिन्यू करूयात. हे बघा, फोटोग्राफर फॉर द कोर्लेकरांचा विगू आणि सुनील काकांचा माने. लाईन बिन काय नाही. आमची फायनली रूम झालेली आहे आणि माझी पाण्याची बॉटल आणि आता रूमची कीज. बघूया आतमध्ये रूम कसा आहे. सौरभ केलाय, टाक त्याला, टाक टाक टाक. बस ना भावा, विषय खोले ना बघ. आता मी बघा, ही आम्हाला रूम भेटलेली आहे प्रॉपर चांगल्या लेवलची आहे. आणि हे बघा, ही भाई टी व्ही लावा, वायफाय येणं पासवर्ड इथं ना. आणि तर आता मी तर लावला आहे हिटर. बघू आता हिटरवाला काय इश्यू आहे. हे हिटरवाला होतं कदाचित असं मला वाटतंय. आता हिटर कसा लागेल आय डोंट नो, पण चांगला रूम भेटला आहे. आणि आता मला फ्रेश बिश व्हायचं एकदम प्रॉपर लेवल. आणि ह्याच्यानंतर म्हणजे दर्शन वगैरे तर झालं, पण आम्ही दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाणार. तर त्या ठिकाणी फिरायला जाणार, तुम्हाला परत ब्लॉग दिसणार. आता परत कॅमेरा चार्जिंगला लावणार, मोबाईल चार्जिंगला लावणार आणि मग इथून निघणार. आणि मग तुम्हाला मी कंटिन्यू ब्लॉग दाखवणार. दुसरा सुरुणाली वहिनीने त्यांना गिफ्ट दिलं तो पिंक कलरचा शर्ट. अरे काय केस म्हणते, जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. येतो फिरायला म्हणजे पाणी जातं का, त्याला लक्ष्मण रेखा म्हटलं जाते. हे पार करून सीता रावणाला भिक्षा देणं. त्या 5 वडामुळे याचं नाव पडलं तर पंचवटी.